मित्रांनो नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रहो, MA भाग 2च्या सेमिस्टर 4मधील एक पेपर आधुनिक राजकीय विचार या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे, महादेव गोविंद रानडे, या प्रकरणाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये साहजिकच आपण पाहतो की संपूर्ण विचारवंतांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना प्रत्येक विचारवंत आणि त्या विचारवंताने मांडलेले राजकीय विचार, सामाजिक विचार, धार्मिक विचार किंवा आणखी एखाद्या क्षेत्रामध्ये मांडले जे विचार असतील, त्यांच्या विचाराचं जे खास वैशिष्ट्य आहे त्याविषयी आपण विचार करणार आहोत. इथं अनेक वेळा प्रश्न येतो की विचारवंतांचा अभ्यास करत असताना त्याचं वैयक्तिक जीवन, त्यावर किती आपण फोकस द्यायचा किंवा त्यावर आपण किती प्रमाणामध्ये तासिका खर्च करायच्या. तर अगदी एखाद्या विचारवंतांचं वैयक्तिक जीवन परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत नाही, परंतु त्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही गोष्टी की त्या ज्या गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, एखाद्या गोष्टीची निर्मिती केली आहे किंवा वैयक्तिक जीवनामध्ये केलेल्या कृत्याचा एखादा सामाजिक राजकीय झालेला परिणाम असेल, अशा गोष्टी मात्र आपण फोकस देऊ शकतो. ठीक आहे. आजचे जे आपले विचारवंत शिकायचे आहेत ते महादेव गोविंद रानडे उर्फ न्यायमूर्ती रानडे यांच्या आपण राजकीय विचारांचाच आपण अभ्यास करतो आहे. इथं आपण पाहतो आहे की साहजिकच एखाद्या विचारवंतांचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण त्यांचा जो जीवनपट आहे किंवा त्यांचा जो कालखंड आहे यावर आपण पहिलं फोकस देतो. महादेव गोविंद रानडे उर्फ न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म हा 18 जानेवारी 1842ला झालेला आहे. हा त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि साहजिकच त्यांचा जो जीवनपट आहे किंवा एकंदरीत त्यांची जी कारकीर्द आहे आयुष्याची, ती 18 जानेवारी 1842 ते 16 जानेवारी 1901 हा त्यांच्या आयुष्याचा कालखंड आहे. कधीही एखाद्या विचारवंताच्या आयुष्याचा कालखंड पाहत असताना तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्या राष्ट्राची किंवा एकंदरीत जागतिक स्थिती काय होती, त्या कालखंडातली एकंदरीत सामाजिक परिस्थिती काय होती, त्या अनुषंगानं त्या व्यक्तीच्या विचारांवर खूप मोठा प्रभाव पडत असतो हे आपण पाहतो. किंवा साहजिकच प्रत्येक विचारवंत हा त्या परिस्थितीचं एक अपत्य असतं किंवा त्यांच्या विचारांची जी जडणघडण असते ती जडणघडण म्हणजे त्या प्राप्त परिस्थितीचा परिणाम असतो. तसंच हा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये किंवा त्या कालखंडाचा परिणाम म्हणून महादेव गोविंद रानडे यांच्या आपण विचारांकडे पाहतो. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण पाहतो की त्यांचा जन्म निफाड नाशिक जिल्हा इथं झालेला आहे. तो 18 जानेवारी 1842ला झालेला आहे. त्यांचं शिक्षण आहे BA MA LLB. साहजिकच या नावानं आपण असं ओळखतो की खूप कायदेशीर दृष्टिकोनातून खूप ज्ञानी असलेली ही व्यक्ती होती. त्यांच्या नावातच आपण न्यायमूर्ती रानडे ही त्यांची उपाधी आपण इथं वाचतो. म्हणजे न्यायमूर्ती म्हणून काम पाहत असलेली, अगदी कायद्याचा खूप सखोल असलेली व्यक्ती असल्यामुळं साहजिकच ह्या व्यक्तीच्या विचारांना त्या कालखंडामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. कारण हा कालखंड असा आहे की इथं खूप कमी लोकांना कायदा, स्वातंत्र्य, प्रगती, पुनरुत्थान, ज्याला आपण म्हणतो की जागतिक विकास म्हणा, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणा, ह्या ज्या आधुनिक संकल्पना आहेत, ह्या आधुनिक संकल्पनांची ओळख असणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी होते. तर त्या लोकांमध्ये अत्यंत वरच्या स्थानावर असलेले हे महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे होते. तर यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या सामाजिक क्षेत्रांमध्ये जे केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याचा खूप मोठा परिणाम त्या कालखंडातील सामाजिक सुधारणांवर झालेला दिसून येतो, खूप मोठा परिणाम त्या कालखंडातील सामाजिक जडणघडणीवर झालेला दिसून येतो, त्या काही गोष्टी आहेत तिथं त्यावर आपण लक्ष केंद्रित करतोय. पहिल्यांदा बघा, रानडे यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान समाजव्यवस्थेला दिलेलं आहे. ही सार्वजनिक सभा काय होती? ही सार्वजनिक सभा ही 1870मध्ये स्थापन झालेली होती. ही सार्वजनिक स्थापन करण्याचं जे मोठं श्रेय आहे ते श्रेय कुणाला जातं? हे सार्वजनिक काका यांना हे श्रेय जातं. आणि हे सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी नावाची जी व्यक्ती होते त्यांनाच
किंवा या गणेश वासुदेव जोशी नावाचे जे समाजसुधारक होते त्यांना आपण सार्वजनिक काका या नावाने, किंवा हे त्यांचं हे त्यांचं एक दुसरं नाव आहे सार्वजनिक काका. तर ही सार्वजनिक सभा ही सार्वजनिक काकांनी स्थापन केली आणि ही 1870 नंतर अगदी एका वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या सार्वजनिक सभेची सर्व धुरा ही रानड्यांच्या हातामध्ये आली. धुरा आली याचा अर्थ काय आहे? रानड्यांच्या हातामध्ये ही सभा असणे किंवा रानड्यांचं नेतृत्व ह्या सभेला असणे हे खूप मोठी गोष्ट होती किंवा चांगली गोष्ट होती, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये या सभेला आणखी खूप चांगल्या पद्धतीने कामं करता येतील त्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण ह्या सभेचं नेतृत्व 1871ला रानडेंकडे गेलं आणि 1871 पासून रानडे ह्या सार्वजनिक सभेमध्ये सक्रिय झाले आणि या सभेच्या माध्यमातून खूप मोठी कामं रानडेंनी त्यांच्या नेतृत्वामध्ये केली. आणि ही जी सभा होती सार्वजनिक सभा ही प्रामुख्याने सनदशीर राजकारण आहे, हिंदी राजकारण आहे, समाज सुधारणा आहेत या दृष्टिकोनातून काम करत होती. म्हणजे सनदशीरपणा किंवा राजकीय जीवन जगत असताना किंवा राजकीय वर्तन करत असताना सनदशीर मार्गांचा कसा चांगल्यात चांगल्या पद्धतीने वापर करता येईल किंवा ह्या मार्गाच्या माध्यमातून आपल्या जास्तीत जास्त कसं हित साध्य करून घेता येईल यावर पुन्हा पुन्हा किंवा याबाबत जनजागृती करण्याचं कार्य ही सार्वजनिक सभा करायची. हिंदी राजकारणाचा त्यातच मुद्दा आहे, त्यातच सामाजिक सुधारणा आहेत. आता खरं तर हा जो कालखंड होता रानडेंचा जो कालखंड होता हा कालखंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना वाव असणारा कालखंड आहे. खरं तर त्या कालखंडामध्ये हा सुद्धा एक प्रश्न होता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जायचा विचारवंतांमध्ये किंवा सामाजिक सुधारकांमध्ये की खरंच अगोदर सामाजिक सुधारणांचा आपण विचार करायचा आहे की अगोदर राजकीय स्वातंत्र्याचा विचार करायचा आहे. म्हणजे जेवढ्या चांगल्या पद्धतीने किंवा जेवढा आवर्जून आपण राजकीय स्वातंत्र्याविषयी मत मांडतो तर तेवढीच गरज ही सामाजिक सुधारणांची सुद्धा आहे असा सुद्धा विचार करावा. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा महत्त्वाच्या आहेत. या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये या गोष्टींकडे पाहिल्या जातं किंवा त्यामध्ये रानडे हे अग्रजन्य होते. आता रानड्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्य ही गोष्ट नंतर येते. अगोदर त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या कृतींमध्ये ही सामाजिक सुधारणा म्हणा किंवा धार्मिक सुधारणा यांना विशेष स्थान असले दिसून येतं. एकंदरीत त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्यातून त्याच गोष्टी दिसतात. दुसरी गोष्ट आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद. ही राष्ट्रीय सामाजिक परिषद ही 1887 साली स्थापन झाली. आणि राष्ट्रीय सामाजिक परिषद ही काय होती किंवा ही काम काय करत होती तर प्रामुख्याने बघा काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिथं जिथं काँग्रेसची अधिवेशनं व्हायची किंवा मेळावे व्हायची ते अधिवेशन संपल्यानंतर त्याच मंडपामध्ये त्याच लोकांची ही राष्ट्रीय सामाजिक परिषद भरायची किंवा ही राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं कामकाज सुरू. म्हणजे आता इथं समजा काँग्रेसची परिषद संपली, काँग्रेसचं इथं अधिवेशन संपलं तर त्याच मंडपाखाली ही परिषद काम करायची. आणि मग त्या काँग्रेसने घेतली धोरणं असतील, त्या काळातली सामाजिक परिस्थिती असेल, त्या काळातलं ब्रिटिशांबद्दलचं धोरण असेल, एकंदरीत प्रामुख्याने ज्याला आपण जनजागृती म्हणतो त्या जनजागृतीचं खूप मोठं कार्य हे राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या माध्यमातून चाललं. राष्ट्रीय परिषदेप्रमाणेच रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. ही डेक्कन सभेची स्थापना ही 1896 केलेली दिसते. इथं बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की सामाजिक सुधारक हा जो घटक प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो, MPSC असेल, UPSC असेल, PSI, STI असिस्टन्स असतील किंवा स्थानिक स्तरावरच्या परीक्षा असतील किंवा कुठल्याही दुसरी श्रेणी तिसरी श्रेणी यातल्याही परीक्षा असतील तर त्या परीक्षांमध्ये सामाजिक सुधारक हा एक खूप मोठा घटक आहे किंवा महत्त्वपूर्ण घटक आहे या स्पर्धा परीक्षांमधला. त्यामध्ये रानडे यांनी जे कार्य केलं यावर हमखास नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत. इथं आपण सहजपणे पाहू शकतो की समजा ही सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली हा हमखास परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे किंवा यांचं नेतृत्व रानडेंकडे कधी आलं 1871 पासून आलं. राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कधी झाली हे परीक्षेमध्ये हमखास विचारलं गेलेलं आहे. या परिषदेच्या कार्याचं स्वरूप काय होतं हे विचारलं गेलेलं आहे. डेक्कन सभेची स्थापना कधी झाली, कुणी केली हे परीक्षेमध्ये विचारलं आहे. त्याचप्रमाणे बघा मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ हे सुद्धा रानड्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेली एक महत्त्वपूर्ण ही संस्था म्हणा किंवा संघटना आहे. या मंडळाच्या माध्यमातून धर्म असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल
यावर लेखन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं आणि हे लेखन केल्यानंतर त्याची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकांची छपाई म्हणा किंवा पुस्तकांचं प्रकाशन म्हणा हे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळामार्फत केलं जायचं. आणि यामागचा उद्देश साधा सरळ उद्देश असा होता की आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे, आपला जो इतिहास आहे याबद्दलची जाण ही समाजामध्ये झाली पाहिजे, लोकांमध्ये झाली पाहिजे, कुठंतरी राष्ट्रीयत्वाची भावना त्यातून निर्माण झाली पाहिजे, माणसं कुठल्या तरी एका विशिष्ट हेतूने एकत्रित आली पाहिजेत आणि त्या पद्धतीने मग काही सामाजिक सुधारणा असतील किंवा काही राजकीय जनजागृती असेल ह्या गोष्टी घडत येतील. हा यामागचा खूप मोठा आणि चांगला उद्देश होता. त्यानंतर राईज ऑफ मराठा पॉवर हा एक सुप्रसिद्ध ग्रंथ रानडे यांनी लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून खरा मराठ्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न रानडे यांनी केला. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये दिला. राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कुणी लिहिला या दृष्टिकोनातून आपण याकडे पाहतो. म्हणजे एकंदरीत रानडे यांचे विचार पाहत असताना त्यांच्या नेतृत्वात ह्या प्रमुख घडलेल्या घडामोडी, खरं तर एखाद्या विचारवंताला असं विशिष्ट शब्दांमध्ये आपल्या बंदिस्त करता येत नाही. त्यांच्या कार्याची जी उंची असते किंवा कार्याची जी व्याप्ती असते ती खूप मोठी असते, पण तरीसुद्धा हे काही घटक म्हणून आपण इथं लिहिलेले आहेत. त्यांचा उद्देश म्हणा किंवा ती स्थापनेचं वर्ष म्हणा यावर आपण फोकस देऊन ह्या गोष्टी इथं बघतोय. यानंतर जो महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो रानडे यांनी मांडलेले त्यांचे राजकीय विचार. यालाच आपण रानडे यांनी मांडलेलं राजकीय तत्त्वज्ञान असं म्हणतो. यालाच आपण रानडे यांचा राजकीय उदारमतवाद असंही म्हणतो. एका गोष्टीकडे पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. रानडे यांनी कुठंही त्यांचे राजकीय विचार म्हणून काही लेखन केलेलं नाही. रानडे यांनी कुठलाही राजकीय सिद्धांत मांडलेला नाही. रानड्यांच्या राजकीय विचारांवर जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस किंवा रानड्यांच्या राजकीय विचाराविषयी आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेस रानडेंनी वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून जे मांडलेले विचार आहेत, त्यांनी केलेल्या ज्या सामाजिक वेगवेगळ्या सुधारणा आहेत किंवा सुधारणेबद्दल त्यांनी जे मांडलेले मत आहेत, केलेलं जे लेखन आहे त्या सगळ्यांचा एकंदरीत अर्थ काढून आपण त्यांचा राजकीय उदारमतवाद मांडत असतो किंवा त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाची मांडणी करत असतो. ही मांडणी करत असताना आपण पाहतो की ही प्रमुख मांडणी आपल्या ह्या प्रमुख काही ठराविक घटकांच्या माध्यमातून ती करता येईल, त्यावर आपण बोलतोय. रानडे यांच्या राजकीय विचारांचा आपण अभ्यास करत असताना पहिल्यांदा जी डोळ्यासमोर आपल्या गोष्ट येते ती पहिली म्हणजे त्यांनी केलेलं ब्रिटिश सत्तेचं समर्थन. हो, रानडे यांनी ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं. तेही अशा पद्धतीनं केलं की ब्रिटिश हे भारतामध्ये आले, ब्रिटिश भारतावर साम्राज्य गाजवत आहेत, ब्रिटिश भारताला नियंत्रित करत आहेत, हे एका अर्थाने खूप चांगलं आहे असा विचार रानडेंनी मांडला. या पुढे जाऊन ते असे म्हणतात ब्रिटिश भारतात येणे यामागे दैवी कृत्य आहे. म्हणजेच ईश्वराने ब्रिटिशांना भारतामध्ये पाठवलं आहे आणि ब्रिटिश हे इथल्या जनतेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा विकास करणार आहेत, प्रगती करणार आहेत, त्यांना ज्ञानी करणार आहेत, त्यांना त्यांचं जीवन हे नैतिक किंवा उच्च स्तरावरचं बनवणार आहेत असा विचार ते ब्रिटिशांबद्दल मांडतात. खरं तर हा विचार ब्रिटिशांबद्दलचा जो विचार आहे तो विचार हा आपल्या ब्रिटिशांकडे पाहण्याचे खूप वेगवेगळे परिमाण आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. ब्रिटिश चांगले किंवा ब्रिटिश वाईट किंवा ब्रिटिशांमुळं काय झालं, फायदा झाला, नुकसान झाला, असंख्य प्रवाह आहेत त्याबद्दल विचार करण्याचे. रानडे काय म्हणतात, ब्रिटिश हे ईश्वरी वरदान आहे. ब्रिटिश आले हे भारताचं सौभाग्य आहे. ब्रिटिश आले आता भारतातील लोक काय होतील, आपलं नैतिक जीवन उंचावतील आणि एक खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते पात्र होतील अशा पद्धतीचे ते विचार मांडतात. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांचा दुसरा एक मुद्दा आहे त्यांच्या विचारातला की त्यांचं जे राजकीय ध्येय आहे रानडे यांनी मांडलेलं, हे राजकीय ध्येय म्हणजे मांडलिकी स्वराज्याचं ध्येय आहे. मांडलिकी स्वराज्य या शब्दातून असा अर्थ ध्वनित होतोय, रानड्यांना संपूर्ण स्वातंत्र्य याबद्दल रानडेंनी एक शब्दही काढलेला नाही किंवा त्याचा कुठं उल्लेखही केलेला नाही. संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे काय, भारतातून ब्रिटिशांनी जावं किंवा ब्रिटिश मुक्त भारत हा विचार रानड्यांच्या विचारातून कधीही व्यक्त झालेला दिसून येत नाही. रानडे स्वराज्य मान्य करतात किंवा स्वराज्याची मागणी करतात, पण हे स्वराज्य कसं आहे, मांडलिकी स्वराज्य आहे. म्हणजे काय, ब्रिटिशांचं नियंत्रण असणारच आहे, ब्रिटिशांच्या साम्राज्यातच आपण असणार आहोत, परंतु आपण आपला राज्यकारभार हा आपण स्वतः पाहणार आहोत.
परंतु त्याला मार्गदर्शन करण्याचं, त्याला दिशा देण्याचं किंवा मोठ्या स्तरावर आपण काय निर्णय घ्यायचे असतात ही कोण ठरवणार आहे? हे ब्रिटिश ठरवणार आहेत. म्हणजे एक मांडलिक बनून आपण, ब्रिटिशांचे मांडलिक म्हणून आपण आपल्या देशाचा राज्यकारभार चालवायला हवा आहे, हेच त्यांचं राजकीय ध्येय होतं. म्हणजे भारताला पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे, ब्रिटिशांनी भारत सोडावा, याबद्दल रानडे विचार मांडत नाहीत. रानडे काय म्हणतात? ब्रिटिशांच्याच नियंत्रणामध्ये राहून, ब्रिटिशांच्याच साम्राज्यामध्ये राहून आपण स्वराज्याची स्थापना करावी, हा त्याला आपण मांडलिकी स्वराज्य म्हणतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला अशी दिसून येतील की रानडे यांच्या विचारांवर जो खूप मोठा प्रभाव आहे तो प्रभाव हा पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव आहे. आणि या पाश्चात्य विचारवंतांमध्ये प्रामुख्याने जेरमी बेंथम असतील, जे.एस. मिल असतील, ॲडम स्मिथ असतील, ही प्रमुख व्यक्ती आहेत की ज्यांच्या विचारांनी रानडेंचे विचार प्रभावित होतात किंवा त्यांच्या विचारांमधून ह्या विचारवंतांचे विचार डोकावताना आपल्याला दिसतात, एवढा त्यांच्यावर प्रभाव दिसतो. म्हणजे ते व्यक्ती स्वातंत्र्य असेल, जसं की जे.एस. मिलने मांडलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा सिद्धांत आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तिविकासासाठी किती आवश्यक आहे याचं जे समर्थन रानडे करतात ते मिलच्या प्रभावातून करतात. किंवा जसं की जेरमी बेंथम यांनी मांडलेला उपयुक्तवादाचा सिद्धांत असेल, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा जास्तीत जास्त फायदा, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित म्हणा किंवा जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त समाधान म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जास्तीत जास्त लोक त्यांचं हित, म्हणजे संपूर्ण समाजाचं हित, संपूर्ण समाजाचा फायदा, या गोष्टी त्यातून म्हणतात. म्हणजे हे त्यांच्या विचारामध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट, रानडे असे म्हणतात की जोपर्यंत आपण ब्रिटिश तत्त्वज्ञान स्वीकारणार नाही, जोपर्यंत त्यांना आपण आपलंसं करणार नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये कला, विज्ञान किंवा वेगवेगळी जी कौशल्य आहेत ही कौशल्य कधीही विकसित होणार नाहीत. म्हणजे आपल्यातलं कला, विज्ञान, कौशल्य विकसित करायचे असतील तर आपल्याला ब्रिटिश तत्त्वज्ञानाशिवाय पर्याय नाही. कारण आपल्याकडचं जे तत्त्वज्ञान आहे, आपले जे पारंपरिक विचार आहेत, हे पारंपरिक विचार हे विशिष्ट गोष्टींना पकडून ठेवणारे आणि प्रगतीपासून आपल्याला अडवणारे विचार आहेत. बहुसंख्य विचार हे आपले रूढी, परंपरा, प्रथा यांचं वर्चस्व असलेले विचार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने विकास करणारच असं ठामपणे सांगता येत नाही. म्हणून रानडे म्हणतात की हे जे पाश्चात्य तत्त्वज्ञान आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि आपल्या जगण्यामधून किंवा व्यवस्थेमधून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं यांना म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, ते म्हणतात की त्यांनी प्रागतिकत्व ही संकल्पना मांडली. आणि प्रागतिकत्व ते कशाला म्हणतात की समानता आणि न्यायाची प्रस्थापना करणे म्हणजे प्रागतिकत्व. लोकांमध्ये भेद करू नका, कृत्रिम गोष्टींच्या आधारे भेद व्हायला नको आहे. कृत्रिम म्हणजे कुठल्या आहेत? ही जात असेल, धर्म असेल, लिंग असेल, विविध प्रकारचे समूह असतील, संप्रदाय असतील, त्यांच्यामध्ये भेदाभेद नको आहे. म्हणजे जोपर्यंत लोकांमध्ये असा भेदाभेदाची जाणीव होणार आहे तोपर्यंत लोक हे एक संघपणे कधीही बांधले जाणार नाहीत. हे आपल्या व्यवस्थेने हे भेद निर्मूलन केले पाहिजेत आणि त्याचबरोबर न्याय प्रस्थापित केला पाहिजे. आता न्याय प्रस्थापित करायचं म्हणजे ह्या व्यवस्थेची जी लाभ आहेत हे लाभ हे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे लाभाचं जे वितरण होणार आहे किंवा इथून ज्या मिळणाऱ्या संधी आहेत किंवा राष्ट्राकडून मिळणारं जे काही संरक्षण असेल, ज्या काही गोष्टी असतील, त्या सर्व लोकांना समान स्तरावर मिळल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनात. आणि असं जर असेल तरच आपण प्रागतिकत्व स्वीकारलं आहे आपल्या व्यवस्थेने, आपल्या समाजाने, आपल्या राष्ट्राने, असं म्हणता येईल, असं रानडेंना म्हणायचं होतं. त्याच पद्धतीने हे नेमस्तपणाचा पुरस्कार करतात, त्याच पद्धतीने जहाल मार्ग त्यांना अमान्य आहे. आता ह्या गोष्टी बघा, ह्या आपल्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतल्या ह्या प्रमुख दोन गोष्टी किंवा हे प्रमुख दोन विचार प्रवाह, हे प्रमुख दोन विचार प्रवाह कसे आहेत की यामध्ये तुम्ही पाहताय की या चळवळीमध्ये जहाल गट आणि मवाळ गट हे दोन गट आपण तेव्हापासून पाहतो की जेव्हापासून आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झालेली आहे. हे दोन गट ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय होते. दोन्ही गटाचा उद्देश एकच होता. उद्देश काय होता? भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. दोन्हीचा उद्देश एकच आहे. पण फरक कशात आहे? फरक हा त्यांनी निवडलेल्या साधनांमध्ये. साध्य एकच आहे, इथं साधनं वेगवेगळी आहेत. ही साधनं वेगळी काय आहेत? जे नेमस्तपणाचा पुरस्कार करणारे जे लोक आहेत हे म्हणतायत आपण विनंती केली पाहिजे, आपण निवेदन दिले पाहिजे,
आपण अर्ज केला पाहिजे, आपण मागण्या मागितल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हवा आहे तो बदल करून घेतला पाहिजे. कुणाकडून? ब्रिटिशांकडून. म्हणजे मागणी, निवेदने, चर्चा याच्या माध्यमातून हव्या त्या क्षेत्रांमध्ये हवा तसा टप्प्याटप्प्याने बदल करून घेणे, त्याच्या माध्यमातून आपण शहाणे होणे, साक्षर होणे, सत्तेचा वापर करण्याची कौशल्य शिकणे आणि त्यानंतर आपण राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार करणे. किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्यच मिळवायचं आहे तरी ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे, विनंती करायची आहे, मागण्या मांडायच्या आहेत किंवा आपलं म्हणणं चर्चेच्या माध्यमातून मांडायचं आहे. म्हणजे सनदशीर मार्ग आहे हा. यामध्ये कुठलीही हिंसा नाही आहे, यामध्ये कुठलाही संघर्ष नाही आहे, यामध्ये कुठलाही दबाव, दडपण ह्या गोष्टी नाही आहेत. तो सनदशीर मार्ग आहे. हा एक मार्ग. आणि दुसरा काय आहे, हा जहाल मार्ग आहे. हा जहाल मार्ग काय सांगतोय? जहाल मार्गाला हे जे आत्ता नेमस्तपणा किंवा मवळपणाचे जे मार्ग आहेत ते त्यातला एकही मार्ग मान्य नाही. जहाल मतवादी काय म्हणतात? सशस्त्र संघर्ष करा, ब्रिटिशांसोबत युद्ध पुकारा, जोपर्यंत आपण त्यांच्यावर हल्ले करत नाही तोपर्यंत भारताला सोडून ब्रिटिश जाणार नाहीत. हा मार्ग आहे. स्वातंत्र्य दोघांना पाहिजे आहे, दोन्ही गटांना. मात्र मार्ग किंवा साधने वेगवेगळे आहेत. तर रानडेंचे जे विचार आहेत ते जहाल मार्गाला अमान्य करणारे विचार आहेत आणि हा नेमस्तपणाचा पुरस्कार करणारे विचार. रानडेंना नेहमी म्हणायचे त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, खूप मोठा विश्वास आहे. ब्रिटिश आपलं भलंच करणार आहेत, ब्रिटिशांमुळं आपलं काही वाईट होणार नाही. त्यामुळं आपल्याला जे जे हवं आहे ते आपण ब्रिटिशांकडं कसं मागणार आहोत? अर्ज, विनंत्या, निवेदन यांच्या माध्यमातून मागणार आहोत. म्हणून ते त्याचा पुरस्कार करतात आणि ते सांगतात की तडजोड आणि समंजसपणा हे आपण तत्वे स्वीकारणं आवश्यक आहे. तसेच स्वीकारले तरच आपण ब्रिटिशांकडून सहजपणे काही गोष्टी शिकू शकतो असंही त्यातून म्हणायचं आहे. आणि अतिदूरचे ध्येय आपल्या विचारांमध्ये नसावेत. आता खरं तर हे अतिदूरचं ध्येय नको हे त्यांना राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल किंवा संपूर्ण स्वातंत्र्याबद्दल त्याचा विचार ते मान्य करत नाहीत. म्हणून ते काय म्हणतात, अतिदूरचं ध्येय नको. तर आपण काय करूया, तडजोडीचा मार्ग आहे, समजदारपणाचा मार्ग आहे किंवा सनदशीर मार्गाचे जे वेगवेगळी साधनं आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपला राजकीय, सामाजिक या पदचा विकास करून घेतला पाहिजे आणि त्यातच आपलं भलं आहे हा विचार इतर रानडे मांडतात. जहाल मार्गाला ते अमान्य काय करण्याचं कारण ते असं सांगतात की ब्रिटिशांनी कायद्याच्या राज्याचं आश्वासन दिलेलं आहे. ब्रिटिश कायद्याच्या राज्याचं आश्वासन देतात म्हणजे इथं कायद्यापुढे समानता असेल आणि कायद्याच्या आधारावर सर्व गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे सर्व व्यक्तींना न्याय दिल्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या आधारे सर्वांच्या स्वातंत्र्याचं रक्षण होईल. कायदा असल्यामुळं किंवा कायद्याचं राज्य असल्यामुळं व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही, व्यक्तींमध्ये संघर्ष होणार नाही आणि व्यक्तीच्या उन्नतीसाठी किंवा विकासासाठी सरकार प्रयत्न करेल हा विश्वास रानडेंना होता. म्हणून ते जहाल मार्गाला नाकारतात किंवा जहाल मार्ग नकोय असं म्हणतात. पुढचा मुद्दा त्यांचा धार्मिक सुधारणेचा येतो. रानडेंच्या विचारावर साहजिकच पाश्चात्य विचारांचा खूप मोठा पगडा असल्यामुळं, प्रभाव असल्यामुळं साहजिकच धर्म म्हणा किंवा धर्मातील अनिष्ट रूढी म्हणा, ज्या वाईट चालीरीती आहेत, परंपरा आहेत किंवा जे चुकीचे संकेत आहेत जे आपल्या जगण्याचा भाग बनलेत अशा सर्व गोष्टींना रानडे नाकारतात. ते जरी धार्मिक वृत्तीचे असले, त्यांच्यामध्ये धार्मिक सहिष्णुता जरी असली तरीसुद्धा रानडे ठामपणे सांगतात जे जे धर्मामध्ये वाईट आहे, जी तत्वे वाईट आहे, जी तत्वे नकारात्मक आहे, जी मानवी प्रतिष्ठेला धोकादायक आहेत किंवा व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अडसर ठरत आहेत, अशी सर्व तत्वे किंवा अशा सर्व रूढी ह्या मोडून काढल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून धर्माचं एक प्रकारे धर्माचीच पुनर्बांधणी केली पाहिजे, धर्माचंच पुन्हा पुनर्वसन केलं पाहिजे आणि धर्माचं एका प्रकारे शुद्धीकरण केलं पाहिजे असा विचार रानडे म्हणतात. कारण खूप मोठ्या रूढी, परंपरा अशा आहेत ज्या चुकीच्या आहेत किंवा एका माणूस म्हणून माणसांची प्रतिष्ठा जोपण्यास त्या समर्थ नाहीत असं त्यांना त्यातून म्हणायचं होतं. कायद्याचे राज्य किंवा कायद्याचं श्रेष्ठत्व हे रानडेंनी मान्य केलं आहे. ब्रिटिश कायद्याला
आपल्या व्यवहारामध्ये स्थान देत आहेत आणि कायदा हा श्रेष्ठ आहे त्यामुळे, आणि कायद्याच्या माध्यमातूनच सर्व लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण होणार आहे म्हणून कायदा श्रेष्ठ आहे. कायदा का मानायचा? कायदा यासाठी मानायचा की कायद्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्याचं रक्षण होणार आहे, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे, म्हणून कायदा म्हणा किंवा कायद्याचं श्रेष्ठत्व म्हणा किंवा कायद्याचं राज्य म्हणा, ह्या संकल्पनेला रानडे मान्य करतात. आणि आणखी एक मुद्दा यावर आपण चर्चा करतो की बुद्धिवाद व विज्ञान निष्ठा, तोही पाश्चात्य किंवा प्रगतशील म्हणा किंवा उदारमतवादी विचारांचा प्रभाव आहे. बुद्धीला महत्त्व दिलं पाहिजे, विज्ञान निष्ठा अंगीकारली पाहिजे. आता विज्ञान निष्ठा अंगीकारायची म्हणजे काय करायचं आहे? म्हणजे ज्या अशा गोष्टी ज्या व्यवहारातच नाही आहेत, ज्या तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही आहेत, अशा गोष्टींच्या मागं किंवा अशा तत्त्वज्ञानाच्या मागं लागण्यामध्ये मजा नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामधून विज्ञाननिष्ठा आपण दुसऱ्या माध्यमातून असंही स्पष्ट करू शकतो, जे जे आपल्या डोळ्यानं दिसतं तेच खरं आहे, जे अदृश्य आहे अशा अदृश्य शक्तींच्या मागे आपण लागायचं नाही आहे. कुठलीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या तर्काच्या आधारावर आपल्याला घासून घ्यायची आणि त्यानंतर ठरवायचं की हे खरं आहे किंवा खोटं आहे. आता अदृश्य गोष्ट म्हणजे जसं की उदाहरणार्थ असेल की आत्मा, परमात्मा, परमेश्वर, परलोक, परग्रह, ह्या डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. ही गोष्ट एखादी घेतली आणि आजमावून पाहिली, त्यावर एखादा प्रयोग केला, त्यावर एखादा सिद्धांत मांडला, असं करता येईल का? नाही करता येणार. तर अशा गोष्टींबद्दलची जी आपली दृष्टी आहे ती दृष्टी आता बदलली पाहिजे आणि आपण विज्ञाननिष्ठ बनलं पाहिजे. म्हणजे जे जे खरं आहे, जे जे पडताळून पाहता येतं आहे, अशाच गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. ही एक वृत्ती किंवा ही एक दृष्टी प्रत्येक माणसाने किंवा समाजाने स्वीकारली पाहिजे. आणि बुद्धिवाद म्हणजे बुद्धी हाच महत्त्वपूर्ण घटक आहे. बुद्धी हेच विकासाचं एक खूप चांगलं साधन आहे आणि बुद्धीच्या आधारे, तर्काच्या आधारे आपण सामाजिक सुधारणा करू शकतो, धार्मिक सुधारणा करू शकतो, राजकीय सुधारणा करू शकतो किंवा देशाची एक प्रकारे म्हणा किंवा राज्याची एक प्रकारे प्रगती करू शकतो, असं या मुद्द्यांमधून सुचवायचं होतं. हे रानडेंचे काही प्रमाणामध्ये राजकीय विचार मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. रानडेंचे कुठलेही राजकीय विचार हे असे शब्दबद्ध किंवा मुद्देसुद्ध नाहीत, तर त्यांनी त्या केलेल्या वेगळ्या कृती, त्यांची ती भाषणं, त्यांनी केलेलं असं स्फुटलेखन म्हणा, त्यातून हे अशी अगदी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ही केलेली ही मुद्द्यांची मांडणी आहे. रानडे यांचं कार्य, यांचा जीवनपट हा सहजपणे काही लेक्चरमध्ये आपल्याला कळणार नाही आहे किंवा तो तेवढ्या उत्तमरित्या आपण तो समजून देऊ शकणार नाहीत. ह्या माणसांच्या कामाची खूप मोठी व्याप्ती होती, या लोकांच्या विचारांची खूप मोठी व्याप्ती होती. जो आपण यांच्याबद्दलच्या पुस्तकांमधून जर बारकाईने अभ्यास केला तर त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याच्या व्याप्तीचा, त्यांच्या विचारांचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तरीसुद्धा अभ्यासक्रमाच्या सोयीनुसार आपण या घटकाला इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आपण करतो की ते तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आणखी पुस्तकातून अभ्यास करा, आणखी डिटेल्स त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या आणि खूप महत्त्वपूर्ण घटक आहे हा, संपूर्ण पेपर महत्त्वपूर्ण आहे, तो अभ्यासायचा आपण प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.